नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र दिवस पर उल्लासनगर मनपा को बड़ी कामयाबी, राज्य में नंबर 1 घोषित। उल्लासनगर से बड़ी खबर सामने आई है, जहां महाराष्ट्र दिवस के खास मौके पर उल्लासनगर महानगर पालिका को राज्य सरकार ने एक बड़ी उपलब्धि से नवाजा है। 1 मई 2025 को उल्लासनगर महानगर पालिका ने न केवल 66वां महाराष्ट्र दिवस पूरे उत्साह के साथ मनाया, बल्कि इसी दिन उल्लासनगर ने इतिहास रचते हुए पूरे राज्य की महानगर पालिकाओं में प्रथम स्थान प्राप्त किया। यह सम्मान राज्य सरकार द्वारा घोषित 100 दिनों की कार्यालयीन सुधारना विशेष मुहिम के अंतर्गत मिला है। मुख्य समारोह उल्लासनगर मनपा मुख्यालय में आयोजित हुआ, जहां प्रशासक तथा आयुक्त सौ मनीषा आव्हाडे ने ध्वजारोहण कर कार्यक्रम की शुरुआत की। समारोह में राज्य गीत, राष्ट्रगीत, महापुरुषों को श्रद्धांजलि और तंबाकू मुक्त शपथ जैसे सामाजिक संदेश देने वाले कार्यक्रम भी हुए। इस मौके पर विधायक कुमार आयलानी की उपस्थिति में समाज मंदिर प्रबंधन प्रणाली का भी उद्घाटन हुआ। इसके बाद स्थायी समिति सभागृह में हुए विशेष कार्यक्रम में उल्लासनगर महानगर पालिका को राज्य भर में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के लिए सम्मानित किया गया। आयुक्त मनीषा आव्हाडे का सत्कार किया गया। इसी खुशी के मौके पर आयुक्त ने मीडिया को बताया कि महाराष्ट्र की कुल 29 महानगर पालिकाओं में से उल्लासनगर ने 86.29 अंकों के साथ पहला स्थान प्राप्त किया है। यही नहीं, राज्य के सभी शासकीय कार्यालयों में उल्लासनगर को दूसरा स्थान मिला है। इस शानदार सफलता का श्रेय आयुक्त ने प्रशासन की पारदर्शी कार्य पद्धति, कर्मचारियों की मेहनत और नागरिकों के सक्रिय सहयोग को दिया। उन्होंने यह भी बताया कि आने वाले समय में और सुधार लाने के लिए ठोस योजनाएं तैयार की जा रही है। इस समारोह में अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप आयुक्त विशाखा मोटघरे समेत अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। उल्लासनगर की यह उपलब्धि पूरे शहर के लिए गर्व की बात है और ये साबित करता है कि अगर इच्छा शक्ति और पारदर्शिता हो तो कोई भी महानगर पालिका राज्य में नंबर 1 बन सकती है। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जी मोहीम आखली होती 100 दिवसाची, त्याच्यामध्ये खरं तर मला 90 पेक्षाही कमी दिवस मिळाले होते, कारण की मी 17 जानेवारीला चार्ज घेतला होता आणि कुठेतरी जी उल्हासनगरची प्रतिमा होती, मला माझं ध्येय हेच होतं की हा जो पूर्ण कृती आराखडा आहे हे माझ्यासाठी खूप एक बायबल आहे, म्हणजे एक गीता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला ते काम करायचं, कारण की त्याचे पॅरामीटर्स खूप एका काम व्यवस्थित पद्धतीने करायचं होतं. तर माझा मानस हाच होता की मला काम करायचं आणि चांगलं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी तयारी केली, टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं त्या मेहनतीचं, तेवढंच एक आहे. मॅडम, हा जो कार्यक्रम तुम्ही राबवत होते त्यावेळी तुम्हाला काही समस्या समोर आल्या? सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते, की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता आलेली दिसून आली होती मला, की काम होऊ शकतं, काम काम करायला गेलं तर त्याचं आउटपुट किती येईल. तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता. दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या. तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे. माझ्या सगळ्या अधिकारी, कर्मचारी, अगदी वर्ग 4चे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता नाही, तर सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतोय. म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतोय, की हो कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे. तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे झालं. त्या चांगल्या कार्यामुळे आपण ते करू शकू. मॅडम, या 100 दिवसामध्ये कोणत्या नवीन योजना तुम्ही राबवल्या आणि त्याचा फायदा गुणांकनामध्ये झाला? नाविन्यपूर्ण अशा 2 होते. एक सुकर जीवनमान आणि एक कार्यालयीन क्षमता. तर बरं त्याच्यामध्ये आम्ही 2 टप्पे केले होते, की एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की आपलं जंक्शन्स स्मार्ट करणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याला एक चलनं, ट्रॅफिकला चालना देणं असेल आणि दुसरं स्मार्ट पार्किंग. तर स्मार्ट पार्किंग हे दोन्ही खूप सक्सेसफुल पद्धतीने झालं. त्याच्या अपोझिट आपण 2-3 ज्या गोष्टी केल्या ते म्हणजे मालमत्ता ॲप होतं एक, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक नागरिकाला ज्या सुविधा द्यायच्या असतील, जसं की
आपल्याला काही मालमत्ता आपल्याला भाड्याने द्यायच्या असतात, त्या एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट AI पद्धतीचं जे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण कार्यालय आहे त्या पद्धती कार्यप्रणाली असेल. सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे देअर इज नॉट वन थिंग. हां, ऑफिसमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी. ई-ऑफिसचं जी पहिले जी आहे ना, ती ऑफिस इज द फर्स्ट थिंग. त्याच्यासाठी 10 मार्क होते. ते ई-ऑफिसमध्ये आम्ही काय केलं होतं, जेव्हा मी चार्ज घेतला तर बऱ्याच प्रमाणात ते असं आढळून ती गहाळ होणं असू दे किंवा वेळेवरती न होणं. तर ते मी ठरवलं होतं की ई-ऑफिस हे करणं आणि तब्बल 1 महिन्यामध्ये आम्ही ती गोष्ट करू शकलो आणि आज ई-ऑफिस 100% कार्यान्वित आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर हेच नाही तर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे, टोकन सिस्टीम म्हणजे येणारा आज प्रत्येक व्यक्ती आमच्यासमोर जो येतो, तो त्याला माहिती आहे की मी महानगरपालिकेमध्ये आत आल्यावरती माझी नोंदणी होते, माझं टोकन घेतलं जातं, माझा जो काही अर्ज आहे तो त्या डिपार्टमेंटकडे जातो आणि त्याचं उत्तर मात्र मला 8 ते 10 दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे. सो ही जी पूर्ण जी विश्वास आम्ही जी निर्मिती केलेली आहे, नागरिकांसाठी असू दे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सोयीसुविधा महानगरपालिकेतर्फे आम्ही देतो त्याच्यामध्ये. तर सो तर PPT जी आपली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळी कामं नोंदवलेली आहेत, ती आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे आणि तीही आम्ही सगळ्यांसाठी हे करून देतोय. तर तुम्ही सगळ्यांनी ते पाहावं की आम्ही आवर्जून काय केलेलं आहे. वेबसाईटसुद्धा आपण नवीन लॉन्च केली, त्याला नवीन आकार दिला, त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती मांडणी केलेली आहे आणि ती रेडी टू यूज असली पाहिजे. ते इट शुड बी अवेलेबल आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटीची असली पाहिजे, सिक्युअर्ड असली पाहिजेत, वेळोवेळी ती अपडेट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टीमध्ये आणि जितके 100 मार्काचे जितके क्रायटेरिया होते त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही खूप मन लावून आणि खूप एफर्ट घेऊन काम केलेलं आहे. मॅडम, या 100 दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कशी मदत केली आणि अधिकाऱ्यांचा रोल कसा राहिला आणि पालिकेतलं जे बदललेलं वातावरण आहे त्याचा तुम्हाला गुणांकनामध्ये कसा फायदा? मी सांगू इच्छिते की 100 मार्क्स जे आहेत ते प्रत्येक पॅरामीटरला वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत. म्हणजे 5 मार्क ह्याला, 2 मार्क त्याला. तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे टीम बिल्डिंग आणि त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं होतं. अधिकारीच नाही, कर्मचारीच नाही, तर वर्ग 4चा जो खालती काम करणारा कर्मचारी त्यालाही ह्याच्यामध्ये सोबत जोडणं गरजेचं होतं. आता मुद्दा असा झाला की QCIची जेव्हा टीम झाली, म्हणजे आम्ही प्रथम 6 मध्ये जेव्हा आलो तेव्हा मी नेमकी सुट्टीवर होते आणि त्या दिवशी मी हजर नव्हते. पण त्या दिवशी माझी सगळी टीम म्हणजे अक्षरशः वर्ग 4चा कर्मचारी रात्री 12 ते 1 पर्यंत इथे होते. ते स्वच्छता करत होते. त्यांना जे डेटा लागत होता QCIच्या टीमला ते अवेलेबल करून देत होते. सो आय गेस हा जो सक्सेस आहे तो माझा एकटीचा नसून माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आहे. तर आणि कुठेतरी मला म्हणजे आय एम व्हेरी होपफुल आणि मला खूप विश्वास आहे की ही जी आम्ही गोष्ट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सातत्य नक्की राहील. कारण की एका प्रतियोगितेसाठी जर आम्ही करत असतो तर वेगळी गोष्ट होती. पण आम्हाला नेमकं हे करायचं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्य राहील. आम्ही उल्हासनगरला नक्कीच एका नव्या दिशेने, नव्या प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ, हीच अपेक्षा मी व्यक्त करते. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पत्रकार असू दे, नागरिक असू दे, माजी पदाधिकारी असू देत, सगळे जे आहेत तिथलचे पदाधिकारी, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी खूप मोठं याच्यामध्ये यश मला वाटते त्याचा वाटा आहे. खारीचा वाटा नसून खूप मोठा त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्याविषयी मी अभिनंदन व्यक्त करते. थँक्यू. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें.